बघा, हे वायफाय अतिशय स्वस्त आहे आणि सरकारची माणसं फ्रीमध्ये माझ्या घरी येऊन हे वायफाय लावून गेले आहे. आणि हे वायफाय जर तुम्हाला तुमच्या घरी लावायचं असेल तर मला कमेंटमध्ये लिंक टाइप करा आणि याची लिंक मी तुम्हाला सेंड करेल. असे जर व्हिडिओ बघून तुम्ही त्याच्यावर लिंक कमेंट केली असेल तर तुम्ही आता चांगलेच फसला आहात. हो, तुम्ही खरं ऐकलंय. कारण सरकार असं मोफत वायफाय कोणालाही प्रोव्हाइड करत नाहीये. सरकार फक्त पीएम वाणी योजनेअंतर्गत एक पब्लिक हॉटस्पॉट तुम्हाला प्रोव्हाइड करते. यासाठी तुम्हाला वायफाय स्वतः लावावं लागणार आहे. यासाठी तुम्हाला पैसे सुद्धा भरावे लागणार आहे आणि सरकार फक्त तुम्हाला त्या वायफायला लावण्यासाठी एक हॉटस्पॉट देणार आहे. आता हे हॉटस्पॉट फक्त चहाची टपरी, हॉटेल्स आणि जिथं पब्लिक जमा होते त्यांच्यासाठीच आहे. आता समजा चहाच्या टपरीवर तुम्ही गेला आणि तिथं तुम्हाला एक काम आलं. आता तुम्ही काय कराल, की चहाच्या टपरीवर असलेल्या पीएम वाणीच्या हॉटस्पॉटला तुमचं वायफाय कनेक्ट कराल. त्याच्यावर एक रिचार्ज माराल. जे काही तुम्ही रिचार्ज माराल त्याच्यावर तुम्हाला काही डेटा वापरायला मिळेल. आणि तो डेटा वापरल्यावर तुमचं सुद्धा काम होऊन जाणार आहे आणि तुम्ही जे वायफायवर रिचार्ज मारलं त्याच्यामुळे त्या चहाच्या टपरीवाल्याला सुद्धा कमिशन मिळणार आहे. एकंदरीत काय तर सरकार पीएम वाणी योजनेअंतर्गत एक पब्लिक वायफाय प्रोव्हाइड करते. कोणतंही प्रायव्हेट वायफाय सरकार प्रोव्हाइड करत नाही. कोणतेही जर प्रायव्हेट वायफाय सरकार प्रोव्हाइड करत असतं तर त्या वेबसाईटवर त्याची माहिती दिली असती. परंतु सध्या तरी अनेक व्हिडिओ या वायफाय बद्दलची खोटी माहिती देऊन पब्लिकला उल्लू बनवताना दिसत आहे. त्यामुळे या वायफाय बद्दलची खरी माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत शेअर करा आणि अशाच खऱ्या माहितीसाठी आम्हाला नक्की फॉलो करा.